दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळी आहे. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. नमस्कार. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप आनंद वाटतोय. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खूप आनंद होतोय मित्रमैत्रिणींनो, कारण प्रतिविश्व या आपल्या यूट्यूब चॅनलला 2 वर्ष पूर्ण होतात. किती आनंद होतोय. पहिल्या एपिसोडमध्ये माणिकताईंचं आज धनत्रयोदशी लाविते मी निरांजन, बरोबर, ते गाणं आपण ऐकवलं होतं आणि त्याविषयी आपण बोललो होतो भरभरून अगदी. मित्रमैत्रिणींनो, दिवाळीचा फराळ आणि दिवाळी अंक, हो की नाही, हे दोन्ही अगदी अतूट नातं असतं. म्हणजे त्याशिवाय दिवाळीचा सण साजरा केल्यासारख्या वाटतच नाही का. दिवाळी अंक आणि दिवाळी अंकामध्ये आपली स्वतःची कविता जर प्रकाशित झाली असेल तर वा वा वा, आनंद द्विगुणित होणारच. तर किशोर मासिकामध्ये, किशोर दिवाळी अंकामध्ये माझी एक सुंदर कविता प्रकाशित झालेली आहे आणि मग ती कविता म्हणून मी तुम्हाला सांगितलं वाचून दाखवू. बरं वाचून दाखवते. अंधारातून प्रकाशाकडे. ऐका हा, तुम्हाला सुद्धा आवडेल. दिवाळीचे दिवे आले माझ्या स्वप्नात, दिवाळीचे दिवे आले माझ्या स्वप्नात, भेटायला आलो तुला, ये जरा अंगणात. डोळे चोळत चोळत बाहेर मी आलो, डोळे चोळत चोळत बाहेर मी आलो, दिव्यांकडे पाहून हरकूनच गेलो. एक दिवा म्हणाला नीट बघ माझ्याकडे, एक दिवा म्हणाला नीट बघ माझ्याकडे, सुंदर किती नक्षी अन चमचमणारे खडे, सुंदर किती नक्षी अन चमचमणारे खडे. दुसरा दिवा म्हणाला मी आहे खास, हो, दुसरा दिवा म्हणाला मी आहे खास, मागशील ते देईन जोरात हातावर घास. बोल मेरा का. दुसरा दिवा म्हणाला मी आहे खास, मागशील ते देईन जोरात हातावर घास. एक साधी सुधी पणती, एक साधी सुधी पणती धिटाईनं पुढे आली, पावलापुरता प्रकाश देईन म्हणाली. एक साधी सुधी पणती धिटाईनं पुढे आली, पावलापुरता प्रकाश देईन म्हणाली. मी म्हणालो पणती ताई, मी म्हणालो पणती ताई, तुला घेऊन चालत राहीन. मी म्हणालो पणती ताई, तुला घेऊन चालत राहीन, अंधार दूर सारून प्रकाशाकडे जाईन, अंधार दूर सारून प्रकाशाकडे जाईन. थँक्यू. मित्रमैत्रिणींनो, किशोरचा अंक इतका सुंदर झालाय, खूप त्याचं संपादकीय सुद्धा वाचण्यासारखं आहे. आणि अंतरंग जर म्हणाल ना तुम्ही तर इतके सुंदर सुंदर लेख, गोष्टी, कविता, खूप सुंदर, म्हणजे अगदी परिपूर्ण असा हा अंक आहे. तुम्ही दिवाळीच्या फराळाबरोबर खास किशोरचा अंक सुद्धा मागून घ्या. फार सुंदर आहे, कारण हा दिवाळी अंक म्हणजे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे, नाही का. खूप छान. म्हणजे माझी कविता आहे म्हणून म्हणत नाहीये, पण इतके दिग्गज लोक आहेत यामध्ये, दिग्गज लेखक, कवी यांनी सुंदर सुंदर आपलं साहित्य किशोरसाठी दिलेलं आहे, मुलांसाठी लिहिलेलं आहे. आणि खरंच नव्या पिढीच्या हातामध्ये किशोरचा दिवाळी अंक हातात येणं म्हणजे खरोखरी प्रकाशाकडे, दिवाळीचं खास असतं, दिवाळीचं खास. खरोखरी खूप खूप धन्यवाद. विश्वास, तुझी मागणी मी पूर्ण केली. काय की कविता वाचून दाखव, कविता वाचून दाखवली.
हो की मग आता तू एक अजून एक गाणं म्हण. गाणं मला येतं का रे, तुझं गाणं वाजवलेलं मला ऐकायचंय. मग तू सुरुवात कर, मग मी दिवाळी वाजवतो. म्हणजे दिवा असलेलंच, हो ना. की दिव्याचा संदर्भ असलेलं. आणि तुला सांगू त्या गाण्यासाठी आपण तो खास सिनेमा बघितला होता बघ, अमरदीप. हो ना. म्हणजे ते गाण्यासाठी केवळ दिल का दिया जला के गया ये कौन मेरी तन्हाई में. Yes. वा वा, किती सुंदर असे किती दिवे लावत असते ना. क्या बात आहे, फार सुंदर. वाजव वाजव वाजव. नका रे, इतकं सुंदर गाणं आहे ना, खूप छान गाणं. वाजव ना. किती सुंदर ना हे दिवे बघ ना, काय सांगतात. किती क्या बात आहे. थँक्यू. म्हणजे दिवाळीतले हे दिवे म्हणजे प्रकाशाचा सण असं आपण म्हणतोच. सुख समृद्धी घेऊन येतात हे दिवे, समाधान घेऊन येतात. आणि यंदाची आमची टॅगलाईन काय आहे माहिती, एक दिवा शुभेच्छांचा. एक दिवा शुभेच्छांचा. शुभेच्छांचा दिवा खूप काही देऊन जातो. एकमेकांबद्दल मनामध्ये सदिच्छा असणं, शुभेच्छा असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे सर्वांना सुख समृद्धी, शांती, समाधान लाभो या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता आपण निरोप घेऊया. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिल का दिया जला के गया ये कौन मेरी तन्हाई में. सोए ना मैं जाग उठे होठों की शहनाई में. दिल का दिया जला के गया ये कौन मेरी तन्हाई.